वास्तुशास्त्र सध्याच्या काळात एक लोकप्रिय आणि सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय आहे. घर, ऑफिस, रुग्णालये बांधताना हमखास वास्तुशास्त्रावर हुकूम बांधले आहे अशी जाहिरात करतात आणि त्यानंतर अगदी निश्चिंत मनाने लोक फ्लॅट, दुकाने इत्यादी खरेदी करतात. कारण वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तूमध्ये आपले सर्व प्रकारे कल्याण होईल, आपण सुखात राहू ही त्यामागे त्यांना खात्री वाटत असते. म्हणून लोक आपली घरे वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे बांधायचा प्रयत्न करतात किंवा आपल्या पूर्वीच्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करून घेतात. हे वास्तुशास्त्र आपल्या मानसिक, शारीरिक किंवा आपल्या इतर कर्तबगारीत महत्त्वाची भूमिका बजावतं का? मानवी जीवनावर वास्तुशास्त्राचा इतका प्रभाव असू शकतो का? तेच सांगण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध महावास्तु आचार्य श्रीयुत अभिजित देवपुळे इथे आलेले आहेत. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. मी मंथन अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय प्रास्ताविक करावे. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे आज होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य अभिजित देवपुळे, मंथन सभासद मैत्रिणी, त्यांचे गुणवंत पाल्य, प्रसारमाध्यमं, पत्रकार बंधू भगिनी आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आत्ताच ऐकल्याप्रमाणे वास्तुशास्त्र आणि वास्तू बद्दल आपल्याला थोडीफार माहिती सर्वांना असते, पण हे महावास्तू काय आहे? तर महावास्तू हे वास्तुशास्त्राचंच एक प्रगत, कालसुसंगत आणि म्हणूनच परिणामकारक असं स्वरूप आहे, ज्याच्याबद्दल आपण आचार्यांच्याकडून आता माहिती घेणारच आहोत. आणि आम्ही त्यांना एक अशी विनंती केली होती की आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या गरजेचं आणि म्हणून महत्त्वाचं असलेलं मानसिक स्वास्थ्य व आरोग्य याचा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे किंवा त्यासंबंधी काय उपाययोजना करता येतात, तर त्याबद्दलही आपण आता अधिक जाणून घेऊया. अधिक वेळ न घालवता मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. आजचे आपले वक्ते आचार्य देवपुळे यांचा परिचय करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. महावास्तूच्या विविध उपचार पद्धती जसे की प्राथमिक वास्तू, वैदिक ज्योतिष पद्धती, ज्योतिष वास्तू, वास्तुदेवता उपचार, वास्तू मर्म उपचार अशा विविध विद्या आत्मसात करून महावास्तु आचार्य ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. महावास्तूतर्फे प्रमाणित शिक्षक म्हणून काही मोजक्या लोकांमध्ये त्यांची निवड झाली. त्या अंतर्गत महावास्तूचे विविध कोर्स घेऊन अनेक राज्यातील विद्यार्थ्यांना या विषयात त्यांनी शिक्षित केलेले आहे. ते सामाजिक कर्तव्य म्हणून दर गुरुवारी काही वेळ वास्तू किंवा ज्योतिष मार्गदर्शन पूर्णपणे निशुल्क सेवा देतात आणि आजही गुरुवारच आहे. आपले घर, कार्यालय, फॅक्टरी, शोरूम तसेच इतर व्यवसाय अथवा खाजगी स्वरूपाच्या वास्तूसाठी देश विदेशात वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन ते करतात. त्याचप्रमाणे लिंग्विस्टिक
प्रोग्रामिंगचा उपचार पद्धतीची जोड घेऊन ज्यामार्फत मनोकायिक विकार नियंत्रित करण्यात ते मदत करतात. समस्यांच्या समग्र निराकरणासाठी विविध उपचार पद्धतीचा वास्तू सल्ला देताना ते समावेशही करतात. मी मंथन अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आचार्य देवकुळे यांचा सत्कार करावा. धन्यवाद. एक कौतुक सोहळा इथे होणार आहे. दरवर्षी मंथन सोसायटी आपल्या सभासदांच्या मुलांचा ज्यांनी 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत 75% पेक्षाही जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते. आपले पाहुणे आचार्य श्री देवकुळे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. प्रथम सारा सचिन कुलकर्णी. सारा सचिन कुलकर्णी ही 10वी CBSE या अभ्यासक्रमातून 10वीला उत्तीर्ण होऊन 94% तिने घेतले आहे आणि संस्कृत विषयात तर 100% गुण तिने मिळवले. दुसरा क्रमांक आहे आदित्यराज शंतनू कवठेकर. आदित्यराज ही 10वीला CBSE मध्ये 87% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याचे अभिनंदन. त्याची आई आमची मैत्रीण प्रिया कवठेकर हा सत्कार स्वीकारत आहे. कलाश्री कुलकर्णी PUC सेकंड कॉमर्सला 77% मिळवून उत्तीर्ण झाली आहे. कोणी आहे का तिच्या वतीने सत्कार स्वीकारण्यासाठी? आनंदराज राजेंद्र कुलकर्णी. हा माफ करा, आनंदराज राजेंद्र केळकर PUC सेकंड कॉमर्स 90% गुण मिळवून उत्तीर्ण. तन्वी विनय कुलकर्णी ही IIT चेन्नई इथून गुणवंत श्रेणीमध्ये MS झाली आहे. आमची मैत्रीण अनुषा कुलकर्णी तिची सुकन्या गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे मनपूर्वक अभिनंदन. अनावधानाने एक नाव राहून गेलंय. सानवी तुळपुळे PUC सेकंड सायन्स 90% गुण मिळवून उत्तीर्ण. सानवीची आई आली आहे श्रुती परांजपे. विद्यार्थी पालक यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आपण सर्वच
आचार्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहातच. त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी आचार्य देवकुळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयात सुरुवात करावी, व्याख्यानास सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मंथन कल्चरल सोसायटीचे सर्व पदाधिकारी, आता ठीक आहे, मंथन कल्चरल सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये रुची दाखवून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार. वास्तुशास्त्र हा खूप इंटरेस्टचा विषय आहे म्हटलं तर. काही लोकांना त्यात थोडकांड वाटतं. आता क्लिअर आहे आवाज? काही लोकांना थोतांड वाटतं, काही लोकांना वाटतं की फक्त हवा, पाणी, उजेड, ऊन याच्या संदर्भातच हा विषय आहे. पण वास्तुशास्त्र हा विषय असा आहे की तो ऊर्जेशी निगडीत आहे आणि पंचतत्वांशी निगडीत आहे. खरं तर असं झालंय की वास्तुशास्त्राचा इतक्या वर्षांचा जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या पुरातन काळातल्याच आहेत. अजून त्याच्यामध्ये रिफाईनमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो की थोडंसं अपग्रेड करणं, ज्याला सुधारित व्हर्जन असायला हवं होतं, तर ते फार कमी लोकांनी त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. कमी लोकांचा त्याच्यावरती रिसर्च आहे. पण म्हणून मग ह्या कारणासाठीच, कारण मग काय व्हायला लागलं की त्याच्यामध्ये खूप थोतांड शिरली किंवा काही भ्रम निर्माण झाले की इथं असं ठेवलं की अमकं होतं, असं वाईट होतं, इथं शेगडी असेल, इथे टॉयलेट असेल, वगैरे वगैरे वगैरे. पण मग एक अशी सिस्टीम असण्याची गरज होती, एक असं शास्त्र असण्याची गरज होती की जे सुटसुटीत असेल आणि जे परिणामकारक असेल. त्यामधनं काय झालं की तो वास्तू तर नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकले, वास्तुशास्त्र. पण हे महावास्तू काय आहे तर माझे गुरु आणि महावास्तूचे संस्थापक डॉक्टर कुशदीप बन्सल यांनी काही प्रयोग केले आणि काही संशोधन केलं. त्याच्यामध्ये असं झालं की त्यातनं काही एक फॉर्म्युला निर्माण झाला की ह्या गोष्टी अशा अशा केल्या म्हणजे जे पंचतत्व जी आहेत, पंचतत्वांचा जो संतुलन किंवा असंतुलन होतं त्याच्यामुळे घरामध्ये काही बदल होतात. तर त्याच्यावरती त्यांनी काही प्रयोग केले आणि त्याच्यात असं लक्षात आलं की एक फॉर्म्युला आहे. म्हणजे आता 1-2 वेळा जर ती गोष्ट घडली तर आपण म्हणतो बाय चान्स घडली, पण त्याला वारंवारिता आली याचा अर्थ असं होतं की तो एक फॉर्म्युला तयार होतो. तर असा त्यांनी एक रिसर्च करून महावास्तूची निर्मिती केली. कारण पूर्वीच्या काळी जे संदर्भ होते किंवा जे संकेत होते ते आता पूर्णपणे बदललेले आहेत. म्हणजे पूर्वी संदेशवहनाची जे काम होतं ते कबुतराच्या मार्फत व्हायचं. पूर्वी कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधली की त्याला सोडलं, त्याला वाटेत 4 मित्र भेटले तर तो कधी पोचेल माहीत नाही आपल्याला. आणि आता काय होतं, आता आपण मोबाईलवरती मेसेज पाठवतो. त्यामुळे हे संदर्भ बदलत गेले आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम देखील बदलत गेले. तर महावास्तू ही संकल्पना अशी पुढे आली की जे ॲक्च्युली जे कालसुसंगत आहे, जे आत्ताच्या घडीला जे गरजेचं आहे त्याच्यामधला फापट पसारा बाजूला काढून ज्याचा परिणाम होऊ शकतो आणि मानवी जीवनामध्ये त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, चांगला परिणाम होऊ शकतो, असं शास्त्र त्यांनी निर्माण केलं. तर ह्याच्यामध्ये फरक इतकाच आहे की आपण पारंपरिकरित्या 8 दिशा ह्याच्यावरती अभ्यास करतो किंवा फक्त आपल्याला माहिती असतं की 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, ह्या अशा 8 दिशा आहेत. पण महावास्तूच्या संकल्पनेमध्ये 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, त्याच्याबरोबर आणखीन 8 उपदिशा, अशा 16 दिशा ह्याचा अभ्यास केला जातो. आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे गुणधर्म आहेत, प्रत्येक दिशेचे वेगळे इफेक्ट्स आहेत आणि तिथे प्रत्येक वेगळी तत्व अस्तित्वात असतात. म्हणजे पंचतत्व जी असतात, जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश, अशी जी पंचतत्व आहेत ती प्रत्येक दिशेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आणि काही ठिकाणी प्रॉमिनंटली मुख्यत्वे ते तिथे उपस्थित असतात. त्याच्यामध्ये ज्यावेळी इम्बॅलन्स होतो, असंतुलन होतं, त्यावेळी आपल्याला काही गोष्टी निगेटिव्हली जाणवायला लागतात. असं म्हणलं जातं की भावना भवन की पुत्री है. म्हणजे काय की आपल्या भवनमध्ये म्हणजे वास्तूमध्ये जर काही बदल झाले तत्वांच्या लेवलवरती तर त्याचा परिणाम आपल्या भावनांमध्ये देखील होतो आणि भावनांमध्ये परिणाम झाला तर तो आपल्या
आपल्या वास्तूमधला परिणाम भावनांवर होतो आणि भावनांमधला परिणाम आपल्या जीवनावर होतो. तर अशी ही सांगड त्याची आहे. आजचा जो विषय आहे अर्थात वास्तुशास्त्र आणि खास करून महावास्तू यांनी काय काय गोष्टी आपण साध्य करू शकतो, म्हणजे आजचा जरी तो टॉपिक मूळ नसला तरी सुद्धा आपण काय करू शकतो की ज्याला करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे किंवा काही अडचणी असतील किंवा काही बिझनेसच्या दृष्टीने काही तुम्हाला अपग्रेडेशन करायचं असेल, नवीन नोकरी, मोठ्या ठिकाणी नोकरी किंवा वैवाहिक सौख्य, लग्न, फॅमिलीमधले ताणतणाव, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आपण वास्तुशास्त्राने संतुलित करू शकतो. आजचा मुख्य टॉपिक जो आहे, जो विषय आहे तो म्हणजे की वास्तुशास्त्र आणि मानसिक आरोग्य. तर मानसिक आरोग्य काय म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की काय झालं म्हणजे आपल्याला मानसिक अनारोग्य जाणवतं, जे मनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये एक येते की एखाद्या व्यक्तीमध्ये नैराश्य वाटतं, एखाद्या व्यक्तीमध्ये आपण असं समजू की अँक्झायटी वाढते, चिडचिडेपण वाढतं किंवा ज्याला आपण असं म्हणू की ॲग्रेशन वाढतं. ह्या गोष्टी तुमच्या वास्तूमध्ये काही निगेटिव्ह बदल झाले की तुम्हाला जाणवतं. आता आपण थोडक्यामध्ये बघू की तुम्हाला इथे मी समजावून सांगेन की आपल्याला ह्या गोष्टी काय बदल केला की त्याच्यामुळे काय होतं. मुख्यत्वे अँक्झायटी हा जो विषय आहे, म्हणजे ज्याला कायम घरामध्ये अस्वस्थ वाटतं, तर ती एक दिशा आहे वास्तूमध्ये जी आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. म्हणजे ती दिशा कुठे येते की पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा ह्याच्यामधली जी दिशा आहे ती आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. तुम्हाला ह्या मॅपवरती लक्षात येईल की ही जी दिशा आहे, म्हणजे ही पूर्व दिशा, आग्नेय दिशा आहे ही ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट दिशा. या दिशेचा गुणधर्म आहे मंथन, म्हणजे आपले नाव मंथन आहे, पण हे चर्निंगच्या दृष्टीने आहे. इथली आयडियल ॲक्टिव्हिटी, योग्य ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे मंथनची, म्हणजे ज्याला तिथे अँक्झायटी हा इशू. तिथे जर थोडक्यात ह्या दिशेमध्ये जर तुमचा बेड असेल आणि त्या दिशेमध्ये, आता बेड म्हणजे आपण किमान 7-8 तास तरी तिथे आपण राहतो, तिथे झोपलं जातं. तर इथला गुण जो आहे तो मंथनचा असल्यामुळं, चर्निंगचा असल्यामुळं त्या व्यक्तीला तिथे अँक्झायटी वाटते. म्हणजे असं खूप वेळा आमच्या बऱ्याचशा केसेसमध्ये असं दिसतं की तिथे कपलचा एक बेड आहे, तिथे ते रूममध्ये गेले की भांडायला चालू करतात, रूमच्या बाहेर आले की शांत. मग हे असं का झालं, तर तो स्पेसिफिक तिथला ज्या जागेतला गुण आहे तो एक आहे. दुसरी गोष्ट की हायपर टेन्शन जे असतं, हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरशी निगडीत जो विकार आहे की तो कशामुळे होतो की तो सुद्धा आपल्या विचाराचं अननेसेसरी चर्निंग, खूप अतिविचार केल्यामुळे देखील आपल्याला हा हाय ब्लड प्रेशरचा विकार होऊ शकतो. तो वास्तूमध्ये कशामुळे होतो, ह्या ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ह्या दिशेमध्ये जर कुठल्याही स्वरूपात अग्नी आला, अग्नी म्हणजे काय, ऍक्च्युली तुमचं किचन असेल तर किचनचा जो बर्नर आहे त्याला आपण अग्नी समजतो. अख्खं किचन बघायची गरज नाही, तिथे किचनचा संदर्भ एवढाच आहे की तिथे ऍक्च्युअल अग्नी आला, कुठल्याही स्वरूपात लाल रंग तरी देखील तो अग्नीचंच काम करतो. आणि तिथे खूप लोकांना असं जाणवतं की तिथे हायपर टेन्शनची समस्या त्या लोकांना भेडसावते. आता आपण हे खूप कॉम्प्लिकेटेड नाही करणार, आपण सिंपल गोष्ट करायची की आपल्याला जर अशी समस्या भेडसावत असेल तर आपल्या घरामध्ये बघायचं की आपल्या ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये आपण कुठल्याही स्वरूपामध्ये अग्नी आहे. दिशा बघायची कशी, आपण थोडक्यात आपण बघू. बऱ्याचदा असं समजलं जातं की मी घरातनं बाहेर पडताना जी समोर दिशा दिसते ते माझं, त्या दिशेचं माझं मुख असलेलं घर आहे. म्हणजे समोर जाताना पूर्व दिशा दिसत असेल याचा अर्थ ते पूर्वाभिमुख घर आहे. दक्षिणेकडे जाताना दक्षिण दिशा दिसत असेल तर दक्षिणाभिमुख आहे. पण ही कन्सेप्ट चुकीची आहे. आपल्याला हे कसं बघायचंय की साधी गोष्ट करायची, घराच्या मध्यावर उभं राहायचं. म्हणजे टेंटेटिव्ह घराचा मध्य प्रत्येकाला माहिती असतो. समजा आपण एवढं तर आपलं घर घेतलं तर साधारण हा त्या घराचा मध्य. अशा पद्धतीने घराचा मध्य आपल्याला माहिती आहे, तो मध्य बघितला की हातात मोबाईलमध्ये जो कंपास असतो, आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये कंपास आहे, तो कंपास उघडायचा, होका यंत्र जे आहे
ते तळहातावर ठेवून बघायचं की ही दिशा कुठे पडते आहे. म्हणजे तुम्हाला पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा, ह्याच्या मधोमध जी दिशा आहे घराच्या मध्यापासून, तर ह्या दिशेमध्ये जर तुमचा बेड आहे आणि तुम्हाला अँझायटीची समस्या आहे का हे चेक करायचं. दुसरी गोष्ट, तिथे कुठल्याही स्वरूपात अग्नी आलाय का, म्हणजे तिथे बर्नर आहे का, लाल रंग दिला आहे का त्या रूममध्ये, या गोष्टी बघायच्या. याच्यावर उपाय काय, जर इथे तुमचं बर्नर असेल तो साऊथ ईस्टमध्ये म्हणजे आग्नेयला शिफ्ट करायचा. जर अगदीच जागा नसेल तर त्याच्या खाली एक हिरव्या रंगाचा तुम्ही मार्बलचा तुकडा जरी ठेवला तरी ह्या गोष्टी बॅलन्स झालेलं तुम्हाला लक्षात. लाल रंग असेल तर लाल रंग तिकडनं बदलून साधा ऑफ व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर हा कॉमन कलर असतो, त्याच्यामुळे कुठलेही निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही, निगेटिव्ह गोष्टी होत नाही. हा साधारण जो दिलेला रंग आहे तो ऑफ व्हाईट कलर, तो जरी त्या रूममध्ये दिला तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला कमी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आणखी कशामुळे हे अँझायटी किंवा मानसिक अनारोग्य होतं, दुसरी एक दिशा ती म्हणजे ईशान्य दिशा, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ईशान्य दिशा ही डायरेक्टली तुमच्या मेंदूशी, तुमच्या मनाशी कनेक्टेड आहे. तुम्हाला नवीन नवीन कल्पना देणं किंवा तुमच्या भावनांमध्ये चढ उतार होणे हे इतक्या दिशेच्या आरोग्यावर ठरतं. इथे देखील कुठल्याही स्वरूपामध्ये अग्नी असेल, आता अग्नी कसा माहिती तुम्हाला, आता आपण बोललो, इथे जर किचन असेल म्हणजे त्याचा बर्नर असेल, तर खूप ठिकाणी असं आम्हाला अनुभवायला आलंय की एकदम लोक घरातली अशी बोलता बोलता एकदम राग येतो, पटकन चिडतात. म्हणजे आत्ता तर बरा होता, एकदम काय झालं चिडायला. तर हे ॲग्रेशन इथे लाल रंग आल्याने पण होतं. इथे जर किचन बर्नर असेल तरी सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणावरती हा अनुभव येतो. बऱ्याचदा काय होतं की इथे ईशान्य दिशा आहे, म्हणजे बऱ्याचशा घरामध्ये देवघर तिथंच केलं जातं ईशान्य दिशेला. पण ईशान्य दिशेमध्ये देवघर केलं आणि तिथे लाल रंगाचं कापड जर खाली बैठक म्हणून टाकलं तरी सुद्धा तुम्हाला हा अनुभव येईल. कारण लाल रंग जो आहे तो कॉमनली तिथे आपण टाकतो, कारण देवाला ते वस्त्र म्हणून आपण तिथे टाकतो. पण तरी देखील जर ते ईशान्य दिशेमध्ये असेल तर तुम्हाला हे पण असं चिडचिडे स्वभाव होणे, एकदम राग येणे, या गोष्टी अनुभवतात. काय करायचं, लाल रंग काढायचा, निळा रंग किंवा हिरवा रंग किंवा पांढरा रंग तिथे तुम्ही घालू शकता. इतका सिंपल त्याला तोडगा आहे. दुसरी गोष्ट, तिथे जर लाल बल्ब लावला, खूप लोक तिथे देवघरामध्ये लाल बल्ब पण लावतात ईशान्य दिशेमध्ये खास करून, तरी देखील हाच इफेक्ट आहे. लाल बल्ब लावला की लोक, खूप केसेसमध्ये आम्हाला हे अनुभवायला इथे फ्लिकर होणारे बल्ब पण लावले जातात. म्हणजे असं रंग बदलणारे बल्ब असतात ते पण डेकोरेशन म्हणून लावले जातात. आणि डेफिनेटली फ्लिकरिंग माइंड ज्याला म्हणतात ती स्टेबल राहत नाही लोक, या गोष्टी अनुभवायला येतात. देवघरामध्ये तिथे एका देवाच्या जास्त प्रतिमा असते, खास करून गणपतीच्या, गणपती बुद्धीचे देवता आहे. 2 गणपती 3 गणपती कोणीतरी दिले, गिफ्ट दिले, वास्तुशांतीला आले, ठेवून दे देवघरामध्ये. 4-4, 5-5 गणपती असतात. तर अशा लोकांना कन्फ्युजन वाढतं. ते कुठल्याही एका निर्णयावर किंवा ठाम राहू शकत नाही. हे करू का ते करू, हे करू का ते करू. कारण ती दिशा तुमच्या डायरेक्टली मेंदूशी कनेक्टेड असल्यामुळे, तुमच्या भावनांशी, मनाशी कनेक्टेड असल्यामुळे तिथे मल्टिपल इमेजेस आल्या की तुम्हाला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. त्यामुळे आता प्रत्येकाने घरी गेल्यानंतर पडताळा घ्यायचा की आपण काय केलं. आणि हे सगळं असताना देखील जर काहीच प्रॉब्लेम नसेल ना तर विषय सोडून द्यायचा, फार नादाला लागायचं. कारण त्याला नेचरनी म्हणजे निसर्गाने त्या गोष्टी ऑटोमॅटिक बॅलन्स केलेल्या, त्याला आपण थोडा नाही घालायचा. थोडक्यात ही समस्या आहे, ती कशामुळं आहे हे कळलं, त्याच्यावरती उपाय. हे असं चुकीचं आहे घरामध्ये, पण मला काहीच समस्या नाही आहे, मौज करतो, फार विचार नाही. मानसिक आरोग्यामध्ये ह्या 2 दिशांच्या नंतर आणखीन एक दिशा आहे, ती म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. ही दिशा कुठली आहे, ही दिशा पश्चिम दिशा जी आहे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट, म्हणजे ज्याला वायव्य दिशा म्हणतो, या दोन्ही दिशांच्या मध्य दिशा आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट.
ही दिशा आहे डिप्रेशनची. आता डिप्रेशनची का म्हणतात या दिशेला? पूर्वीच्या काळी राजे लोकांच्या वेळी, त्या काही वर्षांपूर्वी ह्या जागी कोपभवन बनवलं जायचं. म्हणजे त्या राजाला किंवा राणीला राग आला, खूप काही झालं की तिथे जायचं, रडायचं, रुदन करायचं. कारण इथे एक देवता असते, रुद्र नावाची देवता असते. रुद्र हे नाव रुदनवरूनच आलंय. रुद्रवरून रुदन आणि रुदनवरून रडणं. तर त्याचा संदर्भ असा आहे की तिथे कोपभवन केल्यामुळे जर राग आला, काही झालं तर थोडा वेळ तिथं जायचं, वेळ घालवायचा, शांत झाले की परत आपल्या कामाला यायचं. पण इथे जर तुम्ही जास्त वेळ राहिला, म्हणजे थोडक्यात इथे तुम्ही बेड बनवला, बेडरूम केली की आपण 6, 7, 8 तास तरी तिथे झोपलं जातं. अशा लोकांना डिप्रेशनची समस्या जाणवते. म्हणजे इथे तुम्ही फार वेळ तुमचं ऑफिसचं टेबल जरी ठेवलं तरी सुद्धा ही समस्या तुम्हाला जाणवते की डिप्रेस वाटतं, काय ते नकोच काही करायला. हे डिप्रेशन आहे. खूप वेळ तिथे राहिला तर थायरॉइडची समस्या देखील खूप लोकांना बघायला मिळते. तर जरी तो कोपभवन म्हणून एक तात्पुरता आपल्या भावनांच्या उद्वेगाचा निचरा करणं जरी गरजेचं आहे, तरी खूप वेळ प्रोलॉंग काळासाठी जर तुम्ही ते केलं तर त्याचा नक्कीच निगेटिव्ह परिणाम होतो. त्याच्यावरचा एकच उपाय आहे, इकडनं बेड तुम्हाला या बाजूला किंवा या बाजूला. काही गोष्टी असतात त्या गोळी देऊन होतात, काही गोष्टी असतात मलमपट्टी करून होतात, काही गोष्टी ऑपरेशन होतात. थोडक्यात इथे बेड असेल त्याला एक, आणि तुम्हाला जर तशी समस्या भेडसावत असेल, पूर्वी काही वाटत नव्हतं, या घरात आल्यापासून किंवा ह्या रूममध्ये मी शिफ्ट झाल्यापासून मला डिप्रेस्ड वाटतं. मग ते क्लिनिकल डिप्रेशन पण असू शकतं किंवा तात्पुरतं पण असू शकतं. तर ह्याच्यावरचा एकच उपाय म्हणजे इकडनं बेड हलवणं. पश्चिम दिशेला तुम्ही घेऊ शकता. हे झाले 3 महत्वाचे ह्या दिशा की जेणेकरून आपलं मानसिक अनारोग्य ह्या गोष्टीमुळे ट्रिगर होतं. त्याच्यानंतरची एक दिशा आहे ती आहे साऊथ वेस्ट. म्हणजे साऊथ वेस्ट दिशा जी आहे, नैऋत्य दिशा आणि दक्षिण दिशा, ह्या दोन्हीच्या मधली दिशा आहे. नंतर तुम्ही ह्याचा एक फोटो पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला नंतर रेफर करायला पण हे सोपं जाईल. तर ही जी दिशा आहे ना, ही विसर्जनाची दिशा. विसर्जन म्हणजे काय? तर शरीरातलं विषद्रव्य त्याचं विसर्जन, त्याचबरोबर आपले जे विषारी विचार आहेत मनातले त्याचं देखील विसर्जन करणं गरजेचं आहे. खूप वेळा काय होतं, ज्याला आपण म्हणतो की हे मानसिक विकार आहे, डिप्रेशन आहे, किंवा एखाद्या गोष्टीला आपण पकडून राहतो अननेसेसरी. ही दिशा जर डिस्टर्ब झाली ना, डिस्टर्ब म्हणजे काय ते मी सांगतो. तर लोक जुन्या गोष्टीला धरून राहतात, विसर्जन करत नाही. तो असं बोलला, ही अशी वागली, त्यानं हे नाही केलं, लग्नात मला साधीच साडी दिली वगैरे वगैरे, त्यांना वेगळी दिली, मला वेगळी दिली. म्हणजे छोटे छोटे गोष्टी असतात. पण ते झालं तरी सुद्धा ते विसरून जाईल 2 दिवसांनी, 4 दिवसांनी. लोक वर्षानुवर्षे लक्षात ठेवतात, त्यावेळी मला असं केलं. तर हे विसर्जन गरजेचं आहे. त्याने काय होतं, निगेटिव्ह विचार तुम्ही जेवढे मनामध्ये कायम घोळत राहता तसं तुमचं मन बनत जातं. आणि तुमचे जे बॉडी सेल्स असतात आणि माइंड सेल असतात, ज्याला आपण कोशिका म्हणतो, त्यांना स्वतःचा एक इंटेलिजन्स आहे. आणि तुम्ही त्यांना जे त्यांच्यामध्ये फीड करता त्याप्रमाणे तुमच्या बॉडीमध्ये आणि तुमच्या बिहेवियरमध्ये या गोष्टी दिसायला चालू. तर झाली एखादी घटना निगेटिव्ह, चलो छोडो यार, आगे परत परत त्याच गोष्टी केल्या की 100% मानसिक अनारोग्य ठरलेलं आहे. आता ही दिशा डिस्टर्ब होते म्हणजे काय? ह्या दिशेतली आयडियल ऍक्टिव्हिटी जी आहे, म्हणजे योग्य ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतात, तिथे टॉयलेट असणं. कारण ही विसर्जनाची दिशा. टॉयलेट जर असेल तर तुम्हाला मानसिक भावनांचा निगेटिव्ह खास करून निचरा करण्यासाठी मदत होते. इवन ह्या डिप्रेशनच्या जागेमध्ये देखील टॉयलेट असेल तरी सुद्धा चांगला परिणाम होतो. पण इथे समजा आता हा पिवळा रंग जेवढा दिसतोय, हा आहे पृथ्वी तत्वाचा, आणि पृथ्वी तत्वाचं विरुद्ध तत्व आहे वायू तत्व. जर ह्या दिशेमध्ये हिरवा रंग आला, तो कुठल्याही मार्गाने असेल, भिंतीला हिरवा रंग दिला असेल किंवा तिथे बाल्कनी आणि तिथे आपण हिरवी झाडं लावली तरी देखील ही दिशा डिस्टर्ब होते.
त्याच्यानंतर तुमच्या संपूर्ण घराच्या आराखड्यामध्ये हा भाग जर कमी असेल, म्हणजे ज्याला आपण कट म्हणलं जातं सर्वसाधारण, ही दिशा कट झालेली आहे, असं जरी असेल तरी सुद्धा लोक जुन्या गोष्टी निगेटिव्ह असलेल्या सोडत नाही. तर अर्थात त्याला इलाज म्हणजे काय आहे, हिरवा रंग असेल किंवा डार्क चॉकलेटी रंग हा देखील वायुतत्वाचं काम करतो. तो जर तिथे असेल सर्वसाधारणपणे तो रंग बदलून तिथे पिवळा रंग द्यायचा. समजा इथे परत अग्नी आला कुठल्याही स्वरूपात, लाल रंग आला, तो देखील डिस्टर्ब करतो. किचन बर्नर असेल ते देखील डिस्टर्ब करतो. बर्नर असेल इथे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ते दक्षिण दिशेला हलवतं. दक्षिण दिशा ही आग्नेयपासून दक्षिणपर्यंत ही अग्नितत्वाच्या दिशा आहेत, या 3 दिशा. तुमचा गॅसचा बर्नर जर शक्य असेल तर तुम्ही ह्या बाजूला शिफ्ट करू शकता. हा त्याच्यावरचा सर्वसाधारण उपाय आहे. पण जर तिथे जागाच नसेल तर त्या गॅस बर्नरच्या खाली, म्हणजे त्या शेगडीच्या खाली, त्या शेगडीपेक्षा थोडा जास्त मापाचा पिवळ्या रंगाचा मार्बलचा तुकडा ठेवायचा, ज्यामुळे तत्वांचं बॅलन्सिंग होत आहे, तत्व शुद्धी परिणाम पडतो. आता पूर्वीच्या काळी काय होतं की जे पारंपरिकरित्या वास्तूमध्ये शिकलेलं आहे किंवा जे त्यामध्ये ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं आहे की इथे हे असावं, इथे ते असावं. हे फार फार तर तुम्हाला बंगल्यामध्ये किंवा तुम्ही 0पासून तो 0पासून बंगला बांधताय तेव्हा तुम्ही इथे करू शकता. तर ही दिशा आपल्याला बॅलन्स ठेवायची. म्हणजे थोडक्यात काय, इथे कचरा, आडगळ, जशी आडगळ घरात कुठंच ठेवू नये. ज्यावेळी घरात आडगळ साठायला चालू तर एकाला लागून एक 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 प्रॉब्लेम यायला चालू होतो, ट्रिगर होतो. त्यामुळं घर स्वच्छ, छोटा असो मोठा असो, स्वच्छ घर, नीटनेटकी मांडणी हे तुमच्या आर्थिक उन्नतीचं सुद्धा एक ट्रिगर पॉइंट असू शकतो. कमिंग बॅक टू द टॉपिक, आपण ह्या दिशेमध्ये जर आपला बेड ठेवला तर असं जाणवतं की आपण रोज आनंदी मूडमध्ये आपला दिवस सुरू झालाय, आनंदी मूडमध्ये दिवस संपला. अगदी शक्य नसेल इथे आपल्याला बेड ठेवणं, आपला बेड इतरत्र कुठेतरी आहे, तर एक तुमचा चांगला फॅमिली फोटो देखील तुम्ही इथे जरी लावलात ह्या दिशेमध्ये तरी सेम परिणाम होतो. कारण एनर्जी लेवलवरती सर्वजण सेम आहे. तुम्ही किंवा तुमचा फोटो किंवा तुमची एखादी वस्तू त्याच्यामध्ये तुमचीच एनर्जी असते, त्यामुळे ती वस्तू देखील तिथे तुम्ही ठेवली. थोडक्यात ह्या केसमध्ये आपण तुमचा फॅमिली फोटो जरी इथे लावला ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये, तरी तुम्हाला असं जाणवेल की माझा मूड आनंदी व्हायला लागला. सो डिप्रेशन, अँझायटी, डिस्पोजल आणि मेंटल क्लॅरिटी या 4 गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर आनंदी राहणं. हे झालं मेंटल हेल्थ बद्दल. आता आपण फिजिकल हेल्थ बद्दल बोलू. फिजिकल हेल्थ म्हणजे काय, ज्याला म्हणतो ना की पाणी म्हणजे काय. पाण्याला असं काही विशिष्ट हे नाही. ज्यावेळी पाणी आपण म्हणतो त्यावेळी फक्त त्याचं काम आपल्याला तहान भागवणं. पण आपण डिफरन्शिएट कधी करतो की त्याच्यात साखर घातली आहे, त्याच्यात मीठ घातलं. तसं अनारोग्य म्हणजे काय, आरोग्य म्हणजे थोडक्यात की जिथे अनारोग्य होते, विविध आजार चालू होतात, ते म्हणजे अनारोग्य. आता आरोग्य हे कुठलेही आजार आपल्याला कधी येतात, ज्यावेळी आपली इम्युनिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रोग प्रतिकार शक्ती ज्यावेळी कमी होते त्यावेळी विविध आजार यायला चालू होते. अर्थात हे मी सांगतोय आणि ह्याच्यामध्ये आपण तो पडताळा घेतल्यानंतर तुम्ही रेमेडी जरी घरामध्ये केल्या तरी सुद्धा जे शारीरिक आजार आहेत त्याला वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. म्हणजे असं कधीही होत नाही की मी औषध उपचार केला नाही किंवा मला ते वास्तूमधला हे अशी रेमेडी करेन आणि ते खूप मला काही गरज नाही डॉक्टरची, तर असं नाही. असा कुठलाही क्लेम आम्ही करत नाही. पण तुम्ही जे उपचार घ्याल, डॉक्टरी उपचार घ्याल, त्याला वास्तूमधले उपचार कॉम्प्लिमेंट करतील, त्याला सपोर्ट करतील आणि तुम्हाला परिणाम सांगतील. तर आपल्या घरामध्ये एक दिशा आहे ती म्हणजे नॉर्थ ईस्ट, जी इम्युनिटीची दिशा आहे, रोग प्रतिकार शक्ती. ही दिशा गडबड झाली की तुम्हाला इथे शारीरिक व्याधी यायला सुरुवात होते. मग इथे गडबड होते म्हणजे काय, इथे जर समजा
कुठल्याही स्वरूपामध्ये अग्नी आला पुन्हा, अग्नी जिथं जिथं चांगलं काम करतो तिथे विरुद्ध दिशेमध्ये वाईट काम देखील होतं, कारण हा तत्वांचा खेळ आहे, चांगलं वाईट नव्हे. इथे ही निळा निळा जेवढा भाग आहे हे वॉटर एलिमेंटच्या दिशा आहे. इथे समजा पिवळा रंग किंवा लाल रंग, पिवळा रंग म्हणजे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व देखील जलतत्वाला डिस्टर्ब करतं. लाल रंग आला तो देखील डिस्टर्ब करतो, कारण अग्नी आणि पाणी विरुद्ध आहे. इथे टॉयलेट असेल, ते टॉयलेट देखील खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं, खूप प्रॉब्लेम होतात, कारण हे डायरेक्टली तुमच्या स्वास्थ्याशी रिलेटेड आहे. तर टॉयलेट तर आपल्याला तिकडनं हलवता येणार नाहीये. त्याच्यावर एक साधा उपाय आहे. जे टॉयलेट सीट असतं त्याच्या भोवती फरशीवरती निळ्या रंगाचा साधारण 3 ते 4 इंच रुंदीचा एक पट्टा जरी चिटकवला किंवा पेंट जरी केलं तरी तो तत्वांचा नाश होतो टॉयलेट असल्यामुळे. तर त्याला एक बाउंड्री निर्माण, कारण प्रॅक्टिकली तुम्हाला आता इथे टॉयलेट चुकीचं आहे ना, उचलून इकडे टाका, हे असं शक्य होऊ शकत नाही कुठल्याही घरात. पण त्याचबरोबर ही जी ईशान्य दिशा आहे इथे देखील जर टॉयलेट असेल तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असाध्य व्याधी होतात असा अनुभव आहे. इथल्या टॉयलेटला दुर्दैवाने काहीही दुसरा इलाज नाही. एक तर हे बंद करावं लागतं. बंद करायचं म्हणजे पूर्ण ती टॉयलेट सीट काढून पूर्ण फरशी टाकून पूर्ण बंद करणं. हे बंद करणे म्हणजे काही लोक असं म्हणतात की नाही आम्ही ते वापरत नाही. मेंटली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते टॉयलेट अजूनही तिथे असते. त्यामुळं नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेमध्ये असणारं टॉयलेट हे बऱ्याच प्रकारच्या व्याधी देतं. पण त्याच्यावरती इलाज म्हणजे हे टॉयलेट इकडनं काढून टाकणे. आता लोक म्हणतात की आमची गैरसोय होईल, तर साहजिक आहे, पण आरोग्य आणि गैरसोय ह्याच्यामध्ये निवड तुम्हाला असा आता त्याच्यामध्ये. तर हे झालं आरोग्य. इथे असं इथे टॉयलेट असेल इथे तुम्ही निळ्या रंगाची पट्टी इथे लावून त्याला बॅलन्स करू शकता. त्याचबरोबर तुमची जर औषधं असतील ना काही, ती औषधं देखील या ठिकाणी ठेवली तर असा अनुभव येतो की त्याची पोटेन्सी वाढली, औषधांची त्याची परिणामकारकता वाढलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी तिथे काही आपण ह्या देवतांचा अभ्यास करत नाही, कारण थोडासा क्लिष्ट आहे आणि पुढचा आहे. पण इथे काही देवता असतात आणि तिथे जर आपण औषधं ठेवली तर तुम्ही ठेवलेल्या औषधांना सुद्धा जास्त प्रमाणात त्याचा इफेक्ट येतो असं जाणवतं. हे झालं शारीरिक व्याधी आणि त्याच्यावरती आपण इलाज कसे करतो, हे दोनच महत्वाचे आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला शारीरिक ताकद वाढवायची असेल, ज्याला म्हणतात मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ, तर ती ह्या दिशेने येते, ज्याला कॉन्फिडन्स सुद्धा दिला जातो. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा ह्याच्यामध्ये जी दिशा आहे ती आहे साऊथ ईस्ट. ही आहे अग्नितत्वाची दिशा, म्हणजे जीवन ऊर्जा ही तुम्हाला अग्नीकडनं मिळते. त्यामुळं अग्नी आपण म्हणतो ना की अग्नी मंद झाला, त्याला भूक लागत नाही, याचा अर्थ काय की ती ऊर्जा कमी झालेली आहे शरीरात. असं बऱ्याचदा जाणवतं की ह्या दिशेमध्ये गडबड असेल तर लोकांच्या मध्ये घरामध्ये असे सगळे डल वाटतात, ऊर्जा नसते घरामध्ये. त्याचा इम्पॅक्ट ह्याच्यामुळं असतो. अर्थात हे एक कारण झालं, म्हणजे की तुम्हाला त्या घरी गोष्टी जाणवत असतील आणि जर तुम्हाला कुठेही इम्बॅलन्स सापडला नाही तुमच्या घरामध्ये, याचा अर्थ ती गोष्ट वास्तूमुळे झालेली नाही. ओढून ताणून ती गोष्ट वास्तूमध्ये बसवायचा प्रयत्न करायचा. नाही तर मग युट्यूबला इतके व्हिडिओ होतात की आपल्याला वाटतं की आपण पेन तरी नीट ठेवलंय का उलटं ठेवलंय, त्यांना काही होणार नाही ना, इथपर्यंत लोक घाबरायला. आणि खूप लोकांचं कामच हे आहे की लोकांना घाबरवून तुमच्याकडनं काही फायदा मिळवायचा. शांत राहायचं, सिंपल. असं उलट आहे पण मला काहीच जाणवत नाही, सोडून द्यायची. निसर्गाने त्याला ऑटोमॅटिकली बॅलन्स केली. तर ही साऊथ ईस्ट ही जी दिशा आहे ही अग्नीची दिशा आहे. तिथे जर निळा रंग आला कुठल्याही स्वरूपात किंवा तिथे बंगला असेल आणि तिथे तुम्ही ड्रेनेजचं टँक केला असेल किंवा तिथे अंडरग्राऊंड टाकी बांधली असेल पाण्याची, तरी देखील तुम्हाला या कॉन्फिडन्समध्ये किंवा ज्याला फिजिकल स्ट्रेंथ म्हणतात, ताकद म्हणतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला जाणवतो. हे झालं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल.
त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आपण त्याच्यानंतर घेतोय तो म्हणजे नातेसंबंध. हा खूप महत्त्वाचा आजकाल नातेसंबंधाचा टॉपिक आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींवरनं नाती तुटताना बघितली आहेत. इगोमध्ये येतो, त्यानंतर मीच का माघार घेऊ, मीच का पहिल्यांदा बोलू, अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात आणि लोकांकडे पेशन्स राहिलेले नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोन पण आहे, कारण तो फोन आता आपल्या कंट्रोलमध्ये नसून आपण फोनच्या कंट्रोलमध्ये. मोबाईलवर काय बघायचं हे आपण ठरवत नाही, त्यांना जे दाखवायचं तेच दाखवलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यानंतर ते अल्गोरिदम सेट केलेला असतो. तुम्ही एखाद्या गावाला गेलात, आता मी इथे आलो, तो मला इथल्या सगळ्या भागातल्या ॲड ॲटोमॅटिकली चालू झाली. का तर माझं लोकेशन पिकअप केलं गुगलने आणि मला ह्या भागातल्या ॲड आठवल्या. तुम्ही एक साधारण कुठलाही विषय युट्यूबवरती सर्च केला, तुम्हाला असं जाणवतं की 5व्या मिनिटाला तुम्हाला त्या ॲड यायला चालू होतात त्या संदर्भात. इतकं आपण आउट ऑफ कंट्रोल ऑलरेडी गेलेलो आहोत. मग निदान आपण ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये कशा ठेवू शकतो, तर थोडंसं या गोष्टी रिस्ट्रिक्ट करायच्या. एका ठराविक वेळेपुरतं, कामापुरतं त्याचा वापर करणे, त्याच्या आहारी न जाणे. कारण आता हे क्रोनॉलॉजी तुम्ही कशी लावाल मला माहित नाही. नाती का तुटतात? आजकाल सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे. त्यांना असं केलं, तिनं असं केलं, का नाही केलं, मी आत्ता फोन केला होता, एवढ्यात का नाही झालं. एकमेव कारण म्हणजे टच स्क्रीनचे फोन. आपल्याला बटन दाबले की पटकन काहीतरी जे हवं ते मिळतं आणि आपण आपल्या नात्यांमधनं तेच अपेक्षित करायला सुरुवात की पटकन झालं पाहिजे, पेशन्स संपले. हे झालं मानसिक लेवलवर. पण वास्तूमध्ये काय बिघडलं की नाती बिघडतं? वास्तूमध्ये एक दिशा आहे साऊथ वेस्ट, ही संबंधांची दिशा आहे, नैऋत्य दिशा. ही पितरांची देखील दिशा आहे, पण ही खास करून नातेसंबंधाची दिशा असल्यामुळे जर ही दिशा डिस्टर्ब झाली असेल तर नातेसंबंधांमध्ये खूप तणाव किंवा ज्याला आपण म्हणतो की सेपरेट होण्याची मानसिकता, अशा गोष्टी खूप जाणवायला लागतात. इथे काय होतं, इथे टॉयलेट असेल ह्या जागेमध्ये, टॉयलेटचं काम आहे गोष्टी डिस्पोज ऑफ करणे, विसर्जन करणे त्या गोष्टीचं. आणि तुमच्या नातेसंबंधांच्या जागी जर टॉयलेट असेल तर तुमचे नातेसंबंध डिस्टर्ब व्हायला आणि डिस्पोज ऑफ व्हायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. जर इथे टॉयलेट असेल तर त्याला पिवळ्या रंगाची पट्टी टॉयलेट सीटच्या होती लावली तर तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेल्या दिसतील. तिथे समजा किचन असेल, किचन म्हणजे परत अग्नीचं सोर्स रंगाच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर तिथे वायू तत्व सुद्धा जरी आलं, तिथे झाडं लावलेले असते तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. कारण तिथलं पृथ्वी तत्व हे जे मूळ तत्व आहे त्याच्यामध्ये आपण अग्नितत्व ऍड केलं किंवा तिथे वायू तत्व आलं, ते डिस्टर्ब करतं आणि अशाने आपले नातेसंबंध डिस्टर्ब होतात, कारण ते तत्व डिस्टर्ब करतात. आता हे झालं वास्तूमध्ये कशामुळे होतं. दुसरी गोष्ट, आणखीन एक दिशा आहे जी वैवाहिक जीवनासाठी खूप गरजेची आहे, जी बॅलन्स असणं. थोडक्यात ही आणखीन एक दिशा आहे नॉर्थ नॉर्थ वेस्ट, म्हणजे नॉर्थ दिशा तर आणि नॉर्थ वेस्ट दिशा वायव्य दिशा, त्याच्यामधली दिशा आहे ही आहे सेन्शुअलिटीची, म्हणजे कामुकतेशी रिलेटेड दिशा आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये ही गोष्ट टाळून चालू शकते, म्हणजे त्याचं महत्त्व आहे, आपापल्या लेवलवरती त्याचं महत्त्व आहे. ही जर दिशा डिस्टर्ब असेल तर नातेसंबंध देखील डिस्टर्ब आहे. अगेन ही डिस्टर्ब कशी होते दिशा? अग्नी, टॉयलेट, कचरा, जंक यार्ड, सवय असते ते टाकतो, नंतर बघू ते नंतर बघू 5-5 महिने तिथनं हलतच नाही. जे मी एका घरी वास्तू विजिटला गेलो होतो, त्यांनी अख्ख्या घरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसेल जागा त्याचे कंपोस्ट ठेवल्या. मला कळलं नाही एवढं काय नाही, लागतात कधीतरी सगळं घर डिस्कस करायचं मध्ये पहिलं काढा. तर ही एक दिशा साऊथ वेस्ट ही दिशा गरजेची आहे. आता लग्न किंवा नातेसंबंध हे जुळवताना जनरली आता पत्रिका बघितली जाते की गुण जुळतात का, 36 गुण जुळतात. आमचा अनुभव असा आहे की गुणमेलन हे जे ठोकताळे होते काही वर्षांपूर्वी
त्याचं स्वरूप आता बदललं. ते आमचं तर म्हणणं आहे की पत्रिका जुळवण्यापेक्षा प्रकृती जुळली पाहिजे. प्रकृती जुळली पाहिजे म्हणजे काय? अर्थात प्रकृती हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे थोडक्यात सांगतो, 3 प्रकारचे लोक असतात आणि 3 प्रकारच्या प्रकृती असतात. ज्याला आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ म्हणतात. तत्वांच्या याच्यावरती लेवलवरती अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व. आणि प्रकृतीच्या लेवलवरती रजस, सतव आणि तमस. तमस प्रकृती म्हणजे कफ प्रकृती म्हणजे जलतत्व. रजस म्हणजे पित्त प्रकृती अग्नितत्व. आणि वायुतत्व म्हणजे रजस प्रकृती वायुतत्व म्हणजे ज्याला वात प्रकृती असं म्हणतात. आता ह्या सगळ्यांचे वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत प्रत्येकाचे. अग्नितत्वाच्या व्यक्तीला काय असतं? अग्नितत्वाच्या व्यक्तीला घर बऱ्यापैकी नीटनेटकं ठेवलेलं चालतं किंवा न चालतं, त्याच्यामध्ये आग्रह नसतो फारसा, पण त्यांना त्यांच्या वस्तू कुठे ठेवल्यात एक्झॅक्टली माहिती असतं. दुसऱ्या कोणाला सापडणार नाही, पण त्यांची वस्तू त्यांना बरोबर ते कपाटाच्या मागे हात घातला की सापडते. हे अग्नितत्वाचे लोक आहेत. वायुतत्व म्हणजे काय? वायुतत्वाच्या लोकांना एक्झॅक्टली असं तर आपण वाकडं चालत नाही. थोडंसं अरे ती घडी वाकडी झाली, टॉवेलचा तो कोपरा सरळ कर, पेन सरळ कर. हे झाले वायुतत्वाचे लोक. आणि जलतत्वाचे लोक, त्यांना असलं काय नसलं काय, म्हणजे त्यांना पसारा असला तरी आनंद आहे. कधी कधी त्यांना खूप घर आवडलं तर अस्वस्थ व्हायला असं सुद्धा आहे. पण ह्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट नाही आहे, ह्याच्यामध्ये हा त्यांचा नेचर आहे. प्रॉब्लेम कुठे येतो नात्यांमध्ये? नवरा आहे वायुतत्वाचा, बायको आहे जलतत्वाची. तिला पसारा असला काय नसला काय, नवऱ्याला एकदम असं काटेकोर लागतं की संध्याकाळी वाटतं ते असं का ठेवलं. मग इथे काय होतं, इथे एक कॉमनली सगळ्या ज्या कपलची भांडणं होतात ती दुसरीकडे आपलं मत मोकळं करताना बोलतात की ती मला समजूनच घेत नाही किंवा तो मला समजूनच घेत नाही. त्याच्यावर एक साधं उत्तर आहे, तुम्ही स्वतःला तरी समजला आहात? तुम्हाला काय म्हणून समजून घ्यायचं? व्हॉट इज युअर आयडेंटिटी? तर त्यांना ते सांगता येत नाही. त्यांनी स्वतःलाच ओळखलेलं नसतं आणि अशी अपेक्षा असते की त्यांनी मला ओळखावं. मग हे ओळखणं म्हणजे काय? हे ओळखणं म्हणजे की तुम्ही कुठल्या तत्वाचे आहात हे स्वतःला ओळखायचं. कुठलंही एक तत्व प्रॉमिनंटली, म्हणजे असं होत नाही की एकाच तत्वाचा एकच व्यक्ती परिपूर्ण आहे. तिन्ही तत्वांचं कॉम्बिनेशन असतं. फक्त एक तत्व कुठलं तरी मोठं असतं आणि इतर 2 तत्व त्याला बॅकिंग करत असतात. एक साधा पडताळ आहे याच्यामध्ये. ज्या लोकांची नखं अशी लांब आहे, मोठी आहेत, डीप आहेत, ती जलतत्वाची लोक आहेत. बरोबर आहे? कोण कोण आहे? ज्यांची नखं मीडियम साईजची आहेत ती आहेत अग्नितत्वाची लोक. आणि ज्या लोकांची छोटी नखं आहेत, म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडी छोटी, ती वायुतत्वाची लोक. मग आपण बघायचं की आपल्या घरामध्ये इतर व्यक्तींचं नेचर काय आहे. ज्या लोकांना त्यांच्या दातांची ठेवण थोडीशी वाकडी तिकडे असेल ना, ती वायुतत्वाची लोक. ज्या लोकांच्या दाताची ठेवण एकदम लाईन मध्ये आणि अशी घट्ट, त्याच्यामध्ये अजिबात गॅप नाही, हे अग्नितत्वाचे लोक. आणि ज्या लोकांचे दात थोडे मोठे असतात किंवा दातांमध्ये गॅप्स असतात नॅचरल, हे जलतत्वाचे लोक आहेत. याच्यात चांगलं वाईट काही नाही. असं सर्वसाधारणतः मी हे तत्वांचं सांगायला लागलो, प्रकृती सांगायला लागलो की लोकांना वाटतं की तमस जलतत्व म्हणजे मागं मागं मागं. असं काही नाही. या लोकांकडे रिसोर्सेस खूप असतात, त्यांच्याकडे कनेक्शन्स खूप असतात, रिसोर्सेस खूप असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांच्याकडे एखादी वस्तू ठेवायला जीवापाडा सांभाळ. त्यामुळं आपण स्वतःच्या तत्वांना जर आपण ओळखलं तर तुम्हाला ह्या संसारामध्ये किंवा ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की घरातले नातेसंबंध, नॉट नेसेसरी की नवरा बायकोचंच नातं, आपल्या घरात 2 भाऊ किंवा 2 बहिणी, भाऊ बहीण हे सुद्धा एका तत्वाचे असू शकत नाही. वेगळे वेगळे तत्व असतात. आणि जर एकदा आपण समजलं की
हा असा वागला किंवा ती अशी वागली ह्याचं कारण ती नसून तिचं तत्व आहे, तर नेहमी भांडणं संपून जातं. वो नाही बोल रहे, उसका तत्व बोल रहे. एवढं जरी लक्षात घेतलं तरी खूपसे प्रॉब्लेम घरातले संपतात. पण अगदी असं नाही की खूप विरुद्ध तत्वाची लोक आहेत आणि आयुष्य दोघांचं नरक झालं आहे, तर त्याला काही तसा इलाज नसतो. म्हणजे आपलं काम हे नाहीये की दोन लोकांना नरकामध्ये एकत्र दाबून ठेवायचं, हे आपलं काम नाही. पण हा तत्वांचा परिचय झाला तर खूपशा गोष्टी लाईनीवर येतील. आता ह्या तत्वांचा आणि प्रकृतीचा अभ्यास हा खूप मोठा आणि भास्ट विषय, त्याच्यासाठी वेगळा अभ्यास असू शकतो. पण नातेसंबंधाचा विषय होता त्यामुळे मी थोडंसं त्याला टच केला. तुम्ही ह्या गोष्टी मी तुम्हाला आता जे थोडासा पडताळ सांगितलं की आपण कुठल्या प्रकृतीचे आहोत हे जर घरी जाऊन थोडंसं बघितलं, म्हणजे ज्या लोकांचं आणखी त्याच्यामध्ये की ज्या लोकांचं नाक थोडंसं चेहऱ्यावर इतर चेहऱ्याच्या एकंदरीच्यापेक्षा थोडं मोठं असतं, थोडंसं जाड नाक असतं, ते जलतत्वाची लोक आहेत, तत्व प्रकृतीची लोक, म्हणजे आयुर्वेदाच्या लेवलला. पण प्रकृती वाईज ते तमस प्रकृतीचे लोक आहेत. ज्या लोकांचं नाक एकदम पॉइंटेड असतं स्ट्रेट, ते आहेत अग्नितत्वाची लोक. किंवा ज्या लोकांचं थोडंसं नाक एका साईडला टिल्टेड असतं, थोडंसं वाकडं, ती लोक वायुतत्वाची लोक आहेत. याचा पडताळा तुम्ही घरी जाऊन बघा, थोडा अभ्यास घ्या, तुम्ही रिसर्च करा. एखादी मित्र आला, मैत्रीण आला किंवा घरातली एखादी व्यक्ती, त्यांचं निरीक्षण करायचं आणि तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या तत्वाची व्यक्ती आहे आणि त्याच्याप्रमाणे तुमचं बिहेवियर जर तसं बदललं, फार काय वास्तूमध्ये बदल करायची गरज. आता मी वास्तूचंच लेक्चर देतोय, पण मी जर म्हटलं की ह्याच्या विरुद्ध की फार काही करू नका, स्वतःला समजा, तर हे थोडं कॉन्ट्रडिक्टरी होतं. पण हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. म्हणजे काहीतरी चिपकवायचं आणि काहीतरी विकायचं, याच्यासाठी मी ते आलेलो नाही. लोकांना सजग करणे, योग्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हा माझा उद्देश होता. आय थिंक मी थोडाफार तरी ह्या उद्देशामध्ये सफल झालोय असं वाटतं. आणि त्या विषयांवरती आपण आज बोललो, म्हणजे नातेसंबंध, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 टॉपिक आपले आज होते. पुढच्या वेळी आपण कधी आणखीन इतर टॉपिकवर सुद्धा बोलूया. त्याच्यानंतर जर कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर आपण त्याच्याप्रमाणे प्रश्नोत्तर घेऊया थोडा वेळ. आणि काही लोकांनी आगाऊ नोंदणी केली आहे, ज्याच्यामध्ये मी काही लोकांना फ्री कन्सल्टिंग देणार आहे आज. त्यांच्या घराच्या नकाशावरती त्यांचा काही इश्यू असेल, वैयक्तिक किंवा काय असेल, त्याच्यावरती मी फ्री कन्सल्टिंग आज थोडंसं निःशुल्क सेवा घेणार. हे घर आहे चौकोन. तुमच्या घराचा दरवाजा इथे आहे. तुम्ही इकडनं आत जाता, इकडनं बाहेर येता. तुम्ही इकडनं बाहेर बघताना तुम्हाला कुठली दिशा दिसेल? इकडं पूर्व दिशा, बरोबर. आत जाताना कुठली दिशा दिसेल? पश्चिम दिशा दिसेल. सर्वसाधारणपणे काय म्हटलं जातं की माझा पूर्वेचा दरवाजा आहे, पण हा पूर्वेचा दरवाजा नाही, हा तुमचा आग्नेयचा दरवाजा आहे. कारण घराच्या मध्यापासून तुमचा दरवाजा कुठं आला? आग्नेयमध्ये आला. त्यामुळं आत जाताना किंवा बाहेर पडताना कुठली दिशा दिसते हा रेफरन्स पॉईंट धरायचा नाही. ही मेथड चुकीची आहे आणि खूप लोक ते त्याच पद्धतीने जातात. पूर्वेचा दरवाजा म्हणजे कुठे? तुमचा जर दरवाजा इथे असेल, तुमचं घर, आणि हा दरवाजा इथे असेल ना, तर हा पूर्वेचा दरवाजा. अथवा इथनं बाहेर पडताना जरी तुम्हाला पूर्व दिसत असेल तरी तो आग्नेय दिशेचा दरवाजा. सेम इथं असेल तरी तुम्हाला काय दिसणार? बाहेर जाताना पूर्वच दिसणार या दिशेला, पण तो ईशान्येचा दरवाजा. दोन्ही. संपूर्ण प्लॉट त्याचा वेगळं ग्रीड होतं, त्याच्या वेगळ्या दिशा, त्याचा सेंटर वेगळा येतो. कारण कसं असू शकतं, एक प्लॉट आहे आणि त्याच्या एका कोपऱ्यामध्ये बंगला बनलाय, बरीचशी जागा रिकामी असू शकते. त्यामुळे प्लॉटचा संपूर्ण त्याच्या दिशा प्लस जो भाग बांधलेला आहे त्याच्या पण दिशा, त्या सुद्धा प्रत्येक फ्लोअरची वेगळी. तळमजला असेल, पहिला मजला, दुसरा मजला, ह्याचं वेगळं वेगळं ग्रीडिंग करून त्या दिशेमध्ये कुठं कुठं काय योग्य अयोग्य आहे हे बघा. काय काय अंडरग्राऊंड पार्किंग
बिल्डिंगला अख्ख्या असेल सोसायटीमध्ये त्याचा काही इफेक्ट नाही. जिथे कॉमन गोष्टी आहेत ना त्याचा इफेक्ट येत नाही. तुमचे इंडिव्हिज्युअल जिथे गोष्टी असतात तुमच्या बंगल्यामध्ये केलं, बरं ते कुठल्या दिशेला केलं, समजा हे उत्तर दिशापासून ईस्टपर्यंत किंवा ह्या भागात सुद्धा वरच्या अर्ध्या गोलामध्ये जर तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंग केलं तुमच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल बंगल्यामध्ये काही इफेक्ट, ह्या बाजूला केलं तर इफेक्ट येऊ शकतो. कारण खड्डा म्हणजे जलतत्व जे नॉर्थला चालतं, साऊथला नाही चालतं. दक्षिणेला काही भागात दरवाजा असेल तर तो घातक असतो, काही भागात असेल तर तो चांगला असतो. हो पण घातक असलेल्या ठिकाणी बदलून देता येतं का? हो बदलू शकता. तुमच्या तिथं प्रोव्हिजन जर तशी असेल, दरवाजा बदलता येत नसेल तर हां. काही सोय आहे? हो त्याला आपण मगाशी मी सांगितलं जसं की तिथे चुकीच्या ठिकाणी दरवाजा असेल तर त्याला एका कलरची टेप लावून म्हणजे तत्व तिथे ते एस्टॅब्लिश करून किंवा काही मेटलची पट्टी टाकून त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट घालवलं हे तुम्ही करू शकता. हां पंचतत्वांचे 5 वेगळे वेगळे मेटल्स असतात, त्याप्रमाणे कुठले तिथे सुटेबल आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावर ते सगळं. वास्तुशांत म्हणजे काय? वास्तुशांत म्हणजे आपण बॅटरी चार्ज करतो ना तसं घरातल्या ऊर्जा चार्ज करणं म्हणजे वास्तुशांत. असं म्हणतात की दर 12 वर्षांनी करायला हवं. बरेच जण करत असतील तर उत्तम आहे, पण ज्याला आपण म्हणतो की तिथल्या ज्या ऊर्जा आहेत तर त्या रिएस्टॅब्लिश करण्यासाठी वास्तुशांत करणं आणि ते करावं. काही जास्त करून उदक शांत त्याच्यानंतर ती जास्त महत्त्वाची आहे. उदक शांत का? कारण पाण्याला मेमरी असते आणि मंत्रोच्चाराने ते पाणी पॉझिटिव्हली चार्ज करून घरामध्ये शिंपडलं जातं. याचा अर्थ त्या मेमरीज आणि ते मंत्रोच्चारांचा जो इफेक्ट आहे तो त्या वास्तूमध्ये त्या एनर्जीना ॲक्टिवेट करतो. अर्थात ते करणारे गुरुजी जे असतील ते जास्त त्याच्यामध्ये आजकाल इंटिरियर डिझायनिंगमुळे बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये वगैरे टेक्स्चर्ड वॉल्स वगैरे केल्या जातात किंवा त्याला वेगवेगळे रंग दिले जातात. तर शक्यतो बेडरूमला कुठला रंग असावा आणि कुठला असू नये किंवा घरामध्ये पण कुठले रंग असू नये भिंतींना. डार्क रंग, ॲग्रेसिव्ह रंग शक्यतो घरामध्ये असू नये आणि रूम ज्या दिशेला आहे त्याचे विरुद्ध रंग असतो. थोडक्यात आपण समजा ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये किंवा त्याचे नॉर्थमध्ये बेडरूम बनतो, पण इथे जर समजा पिवळा किंवा लाल रंग दिला तर ते एक्झॅक्टली अँटी कलर जाते, ते ह्या तत्वाला डिस्टर्ब करतात. तर ते विरुद्ध तत्व जे आहेत ते रंग तिथे देऊ नये. जे रंग असतील ते सुद्धा लाईट द्यावे या मताचा मी आहे, कारण खूप डार्क कलर डिप्रेसिव्ह वातावरण निर्माण करतो. तर हे कलरच्या बाबतीत तुम्ही तेवढा एक बेसिक ठेवलं तरी चालू शकतो. टेक्स्चरमध्ये सुद्धा काही शेप्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी टिपिक दिसतात. समजा ट्रायंगल्स असतील, ट्रायंगल सुद्धा अग्नितत्वाला रिप्रेझेंट करतात. मग तेच त्याचा थोडासा हे करून की बाबा ते विरुद्ध दिशेमध्ये ते डिझाईन येऊ नये एवढी काळजी घ्यायची. वास्तुपुरुष कुठल्या दिशेला असतात? वास्तुपुरुष सर्वसाधारणपणे आग्नेय दिशेला ठेवतात साऊथ ईस्टमध्ये. अगदीच तिथे जागा नसेल तर त्याच्या आजूबाजूला तुम्ही ठेवू शकता. सर आणखी मी विचारायचं म्हणतो, जर आता स्क्वेअर घर नसेल आणि असं लांबच असेल ते वास्तुशास्त्रामध्ये बसवायला येतच नाही, मग त्याला काय करायचं? त्याला तुम्ही काही मेटलच्या रेमेडीज करता येतात, काही कलरच्या थेरपीज करता येतात. कारण काय होतं की खूप लांब जर घर असेल तर काही दिशा खूप वाढलेल्या असतात त्यामुळे तिथलं तत्व पण वाढलेलं असतं, काही दिशा खूप कमी असतात तर तत्व कमी होतं, त्यामुळे हे संतुलनमध्ये राहत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम येतात. तर ते कलरने बॅलन्स करता येतात. म्हणजे कारण लांब घर असेल तेवढं ते घर असेल तर आपल्याला दुसरा ऑप्शन नाहीच आहे, आपल्याला कलरने त्या गोष्टी बॅलन्स करतात. कारण एवढा प्रतिसाद, एवढ्या शंका आणि त्याचं तितकंच संयमित आणि व्यवस्थित समाधान हा वक्त्याचा मोठा गुण आहे. आणि तो इथे प्रकर्षाने जाणवत होतं तुमचं ज्ञान. आणि बहुतेक लोकांना काही नवीन गोष्टी, काही नवीन संकल्पना आम्हाला कळल्या.
आणि याचा व्यावहारिक जीवनात आता कितपत उपयोग होईल तो प्रत्येकाने स्वतः शोधायचा आहे इथे. धन्यवाद या सगळ्यासाठी. इतकं श्रुश्राव्य आणि माहितीपूर्ण व्याख्यान इथे ऐकायला मिळालं. तुम्ही इथे मुद्दाम आलात, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं. खरंच धन्यवाद सर. आता प्रत्येक कार्यक्रम पुढे जाताना तो कुठेतरी थांबणं आवश्यक असतं. पुन्हा एक चांगला दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यासाठी मंथन परत अशाच काहीतरी एका माहितीपूर्ण किंवा एक चांगला रसिकमान्य कार्यक्रम घेऊन लवकरच तुमच्या भेटीस येईल. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी जे अनेक हात झटत होते, अनेकांचे आपलं योगदान म्हणा किंवा श्रेय म्हणा जे दिले आहे, त्यांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख इथे आता मी करू इच्छिते. आपला कार्यक्रमाचा शेवटचा जो हे आभार प्रदर्शन त्याच्याकडे मी आता वळते. सर्वात महत्त्वाचं की आपले वक्ते त्यांचे मी आभार मानले आहे, पण हा जो कार्यक्रम इथे झाला, ही जी वास्तू आहे ती वरेरकर नाट्य संघाचे आम्ही इथे आभार मानत आहोत. श्री जगदीश कुंटे यांचेही आम्ही आभार मानतो.